नमस्कार मित्रांनो, 2025 या वर्षामध्ये खूप वाईट घटना घडल्या आहेत. जसे की भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, आंदोलने, आत्महत्या अशा घटना खूप घडत आहेत. तर 2025मध्ये अशी का घडत आहेत? पंचांगाद्वारे मी हा प्रश्न किंवा याचं उत्तर मी विचारण्याचा प्रयत्न केला आहे ChatGPTसोबत. तर त्यांनी चांगल्या पद्धतीने खाली पंचांगाद्वारे आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर काय काय यामध्ये केलं आहे, आपल्याला काय करायचं यामध्ये सांगितलेलं आहे, तर आपण ते वाचून बघूया. 2025मध्ये घडणाऱ्या अनेक नैसर्गिक आपत्ती, सामाजिक अस्थिरता, आत्महत्या, आंदोलने अशा घटनांची कारणमीमांसा ज्योतिषशास्त्राच्या पंचांग दृष्टिकोनातून केली तर काही महत्त्वाचे ग्रहयोग आणि कालचक्र यात कारणीभूत ठरू शकतात. खाली पंचांगाधारित विवेचन दिले आहे. 2025च्या घटनांचा पंचांग व ग्रहस्थितीनुसार अभ्यास. यात 1 नंबरला आहे सातत्याने ग्रहण वर्ष. त्यामध्ये एक पॉईंट आहे 2025मध्ये 4 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण होणार आहेत. हे ग्रहण विशेषतः भारत, आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात प्रभाव टाकणारे आहेत. ग्रहण काळामध्ये मानसिक अस्वस्थता, नैराश्य, आत्महत्येच्या घटना आणि जलप्रकोप यासारख्या घटना घडतात, असं शास्त्र सांगतं. 2 नंबरचं पॉईंट आहे शनी राहू युती किंवा दृष्टी. शनी कुंभ राशीत आहे आणि राहू मीन राशीत, पण दोघांमध्ये परस्पर दृष्टी आहे. यामुळे शापित योग निर्माण होतो, ज्यामुळे विरोध, आंदोलन, हिंसक प्रवृत्ती, मानसिक असंतुलन वाढते. सरकार विरोध, शेतकरी आंदोलन किंवा कामगार आंदोलन, अस्थिरता यांची शक्यता वाढते. तर 15 तारखेला कामगार आंदोलनामध्ये ड्रायव्हर लोकांनी 15 जुलै 2025 रोजी हे आंदोलन सुरू केलं आहे आणि हे आंदोलन चालू असतानाच 2 व्यक्तींनी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. तर या घटना एकदम सत्य आहेत. तिसरा पॉईंट आहे गुरु बृहस्पतीचा कमजोर प्रभाव. बृहस्पती वर्षाच्या सुरुवातीला मेष राशीत असतो, उच्च स्थितीत नाही आणि नंतर वृषभ राशीत जातो. बृहस्पती धर्म, ज्ञान, संयम, निर्णय याचा कारक आहे. जर हा ग्रह कमजोर असेल तर मानवतेवर संकट, मार्गदर्शनाचा अभाव, वाद निर्माण होतो. जलतत्व राशीत ग्रहांची स्थिती, जसे की फ्लोड आणि त्सुनामी योग अशा प्रकारचे याच्यात आपल्याला पाहायला मिळेल. 2025मध्ये कर्क, मीन आणि वृश्चिक या जलतत्व राशीत काही काळ गुरु, राहू, चंद्र, शुक्र यांचे संयोग झाले आहेत. त्यामुळे पाऊस, पूर, समुद्रवायू दाबातील बदल या गोष्टींमुळे भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी होण्याचा धोका वाढतो. आणि आत्ताच जपानमध्ये समुद्र वायुदाबातील बदल झाल्यामुळे भूकंप झाले आहेत आणि अशा ते लावारस पण बाहेर आल्यामुळं भूकंपाचे हादरे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. कालसर्पयोगाचे प्रभाव. 2025च्या काही महिन्यामध्ये कालसर्पयोग निर्माण होत आहे. म्हणजे सर्व ग्रह राहू व केतूंच्या दरम्यान येतात. यामुळे सामूहिक अशांती, अपघात, मानसिक असंतुलन, आत्महत्या यासारख्या घटनांमध्ये वाढ होते. तर आत्महत्या यासारख्या घटनांमध्ये वाढ होते. तर यामुळे आत्ताच ह्या 5 दिवसात 2 आत्महत्याचे
की आत्महत्या केलेल्या लोकांच्या घटना समोर आलेल्या आहेत. तर जनतेने खूप खूप असं मनावर लावून घेऊ नका. तर उपाय आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे. ज्योतिष बेस रेमेडीज उपाय. समस्या काय आहेत? मानसिक अशांती. त्याचा उपाय आहे हनुमान चालीसा रोज पठण, सूर्यनमस्कार आणि ध्यान. पावसाचे संकट, त्यावर उपाय आहे वरुणदेव मंत्र, ओम आपो इष्टा मयो भुवा. आत्महत्या नैराश्य, यावर उपाय श्री सुक्तम, गुरु गायत्री जप आणि तुळशी पूजन हे करायचं आहे. शनी राहू दोष, शनिवार उपास करायचा, काळ्या वस्त्र दान करायचं, हनुमानाची उपासना करायची. ग्रहणाचा प्रभाव, ग्रहणाच्या वेळी जप, ध्यान, भोजन टाळणे, पवित्र स्नान करणे, ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्याला समस्या आणि उपाय सांगितलेले आहेत. ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्याला ही समस्या उद्भवत आहे तर त्यांनी उपाय तात्काळ चालू करायचा. निष्कर्ष, 2025 हे वर्ष गंभीर ग्रहयोग आणि नैसर्गिक चक्रांमुळे अशांततेचे वर्ष आहे. हे फक्त संकटाचेच वर्ष नाही, तर जागरूकता, आध्यात्मिकता आणि सामूहिक चेतनेला जागवण्याचे वर्ष देखील आहे. तर मित्रांनो, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. मानसिक अशांती, पैशामुळे अडचणी येत असतील तर हनुमान चालीसा रोज पठण करायचं, वाचायचं. फक्त गाडीमध्ये किंवा घरामध्ये गाणं वगैरे लावून किंवा हनुमान चालीसा लावून ऐकण्यापेक्षा स्वतः मोबाईलवर लिरिक्स किंवा हनुमान चालीसा वाचायची स्वतः. आणि सूर्यनमस्कार करायचा आंघोळ केल्यानंतर. आणि ध्यान करण्यासाठी सकाळी आंघोळ केल्यानंतर एका स्थानावर बसून डोळे झाकून श्वासावर ध्यान केंद्रित करून 2 ते 5 मिनिट ध्यान करायचं. आपल्या ध्यान म्हणजे साधं सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो की ध्यान करत असताना फक्त आपल्या श्वासावर ध्यान ठेवायचं. त्या श्वासांना आपण स्वतःहून बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही की मी अंतर्कुंभ करतो किंवा बाह्यकुंभ करतो, असं करू नका. सुरुवातीला फक्त ध्यान करा की श्वास मी घेतो आणि सोडतो, घेतो सोडतो. तर ह्या ध्यानानं आपलं मन कंट्रोल होतं आणि हळूहळू आपल्याला आपलं मन ताब्यात येतं. आता पावसाचे संकट, हे वरुण देवाचं मंत्र आहे. तर हे मंत्र ओम आपो इष्टा मयो भुवा, हे मंत्र आपल्याला जर वाटलं की आता हा आठवडा पूर्ण पाऊस चालू राहणार आहे, म्हणजे जवळपास संध्याकाळी तरी पाऊस येईल किंवा दुपारी तर सकाळी तर हा आठवडाभर पाऊस आहे असं दाखवत आहे. तर पावसामध्ये आपण गाड्या चालवतो, खूप वेगवेगळी अशी कामगार लोक आहेत जे त्यांना पावसामध्ये काम करावं लागतं. तर अशा वेळेस हे मंत्र उच्चारण करायचं आहे किंवा हे मंत्र उच्चारण करून कामावर जायचं आहे. आत्महत्या आणि नैराश्य, जर तुम्हाला नैराश्य वाटत असेल की माझं मन खचत आहे असं वाटत असेल तर श्री सुक्त आणि गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. आणि सकाळी तुळशी पूजन करायचं, आंघोळ करायचं, तुळशीला पाणी घालायचं, हळद कुंकू लावायचं, थोडीशी साखर ठेवायची, पाया पडायचं. खूप मोठी ताकद आहे
यातून आपल्याला खूप मोठी ताकद मिळते. शनी राहू दोष. जर कोणाला वाटत असेल की माझ्यावर शनीची दृष्टी पडली आहे किंवा शनी महाराजांचा आशीर्वाद नाही असं वाटत असेल तर शनिवारचा उपवास करायचा आणि हनुमानाची उपासना करायची. ग्रहणांचा प्रभाव. जर ज्या दिवशी ग्रहण आहे त्या दिवशी ग्रहणांचा प्रभाव पडू नये किंवा योग्य किंवा चांगला प्रभाव पडावा यासाठी ग्रहणांच्या वेळी जप, ध्यान किंवा जेवण टाळणे, पवित्र स्नान करणे या सर्व गोष्टी तुम्ही उपाय म्हणून करू शकता. तर हा वर्ष सगळ्यांना माहीत आहे की खडतर आहे किंवा खूप वाईट गोष्टी घडल्या आहेत या सगळ्यांना माहीतच आहे. तर अशा परिस्थितीत आत्ता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हनुमान चालीसा मी एक मंदिरात गेलो आणि मंदिरातून दर्शन घेतलं. मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो आणि समोरच एक दुकान होतं. त्या दुकानात आजोबा बसले होते. तिथं गेलो आणि त्यांना हनुमान चालीसा, आता मला हनुमान चालीसांचा मी हनुमानचा भक्त आहे, तर तिथे मला एक हनुमान चालीसाचं पुस्तक एकदम छोटं दिसलं. त्यांना मी विचारलं, हनुमान चालीसा हे पुस्तक किती रुपयाला आहे? तर त्यांनी मला सांगितले, हे छोटं 5 रुपयाला आहे आणि त्यापेक्षा मोठं जे आहे ते 10 रुपयाला आहे. तर तुम्हाला सांगतो, 5 रुपये आणि 10 रुपये खर्च करायला आपल्याला काहीही अडचण येत नाही. तर सकाळी अंघोळ करून मारुतीच्या मंदिरात, हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं, 11 वेळा फेऱ्या मारायच्या, हनुमानाचा आशीर्वाद घ्यायचा आणि जवळच एखादं दुकान असतं हनुमान मंदिराच्या शेजारीच, त्या दुकानामध्ये तुम्हाला हनुमान चालीसा मिळते. ते हनुमान चालीसा घ्यायचं आणि गाडीमध्ये ठेवायचं, डायरीमध्ये ठेवायचं आणि हनुमान चालीसा सकाळी उठून आंघोळ करून कामावर गेल्यावर किंवा कामाला जाण्याच्या आधी हनुमान चालीसा पठण करायचं, वाचायचं, समजण्याचा प्रयत्न करायचा आणि मग कामाला जायचं किंवा काम केल्यानंतर आपल्याला मध्ये वेळ मिळाला तेव्हा सुद्धा आपण वाचन करू शकतो. ज्यांना वेळ मिळालाच असेल, सुट्टी असेल, त्यांनी सूर्यनमस्कार पण करा. जेवढे सूर्यनमस्कार आहेत तेवढे सूर्यनमस्कार पण करा आणि ध्यान पण करा. या 2025च्या वर्षी आपल्याला या सर्व समस्याचे उपाय ध्यानात ठेवून, लक्षात ठेवून आपली काळजी घ्यायची, परिवाराची काळजी घ्यायची, सगळ्यांची काळजी घ्यायची.